नमस्कार मित्रांनो, मी संजय वरपे एम एस ॲग्रो फार्मचा ओनर. तर आज आपण पुणे जिल्ह्यातील तळेगाव डमढरी या ठिकाणी आलेलो आहोत. तर आज आपण सरदार गोट फार्म यांच्याशी व्हिडिओला सुरुवात करूया. जर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर तुमचं परिचय द्या पहिल्यांदा. मी मी सरदार गोट फार्मचा ओनर काळूराम चंद्रकांत डमढरे, सरदार, तळेगाव डमढरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. तर मनीषा काळूराम डमढरे. शेड किती बाय कितीचं आहे? आमचं शेड 40 फूट रुंद आणि 90 फूट लांबीला आहे. 90 अशी फूट एकाच एक 3 शेड आहे. 3 शेड का? बरं, तुम्ही शेळी पालनाला सुरुवात कधी केली? शेळी पालनाला तो 2024 2024 रोजी सुरुवात केलेली आहे. हा, तर मग पहिल्या स्टार्टिंगला तुम्ही तुमच्याकडे किती होते? मी 10 पाठी आणि एक बोकड घेतला होता. हा हा, 10 पाठी आणि एक बोकड लागवडी घेतलं. योग्य 10 पाठी घेऊन एक बोकड घेतला होता. आणि मग तुम्हाला या शेळी पालनामध्ये काय काय अनुभव आले? म्हणजे चांगले आणि वाईट दोन्ही सांगा. तसं हा व्यवसाय चांगला पण आहे, पण 100% लक्ष दिलं तर चांगला आहे. ते उगाच बाकीचं काही करता करायचं म्हणून त्याचा उपयोग नाही. बरोबर. त्याला 100% लक्ष देऊनच करणं गरजेचं आहे. आणि हा धंदा एवढा सोपा पण नाही. काय आणि तुम्हाला या कामामध्ये कोण कोण मदत करतं? आमची मिसेस आहे, मुलं आहे, 2 मुलं आहेत का? तर मग दिवसाची सुरुवात तुम्ही कशी करता? दिवसाची सुरुवात सकाळी 6 वाजल्यापासून असते. 6 ते 7:30 पर्यंत झाडलोट स्वच्छता करायची. त्याच्यानंतर त्यांना खुराक द्यायचा. खुराक मध्ये पेंडे, मकाई, गहू अशा पद्धतीनं खुराक देतो सगळ्यांना. सरसाकटा म्हणजे पाखड असू, गाभण असू, बच्ची असू, त्यांना सगळ्यांना सारखा खाद्य असतो खुराक. आणि खुराक झाल्यानंतर तुम्ही नंतर काय करता? नंतर मग त्यांना तोपर्यंत साफसफाई होईपर्यंत पाणी वगैरे स्वच्छ भरून त्यांना मग कुट्टी देतो आम्ही. म्हणजे नेपियर, मका, कडवा याची कुट्टी करून त्याच्यात टाकतो. त्याच्यावर मीठ टाकतो आम्ही. मिठामुळे पाणी प्यायचं प्रमाण जास्त वाढतं. आणि दिवसातून किती वेळा चारा टाकतात? एकदाच, सकाळी संध्याकाळी संध्याकाळी डायरेक्ट 6 वाजता त्यांना घास. 6 वाजता घास. आणि तुम्ही लसीकरण मध्ये काय काय केलेलं आहे? लसीकरण मध्ये आता PPR केलेले आहे. आता ET प्लस TT देणार आहे. आता आजच द्यायची. असं 21 दिवसाचा फरक ठेवा लागतो. हो, बरोबर. आणि याच्यामध्ये तुम्ही चारा व्यवस्थापन कसं केलेलं आहे? काय काय तुमच्याकडे? आता माझ्याकडे मका आहे, कडवळ आहे, नेपियर आहे, घास आहे, तुती आहे, दुसरी गोष्ट शिवरी. बरं. आणि याचं विक्री व्यवस्थापन कसं करतात तुम्ही? विक्री व्यवस्थापन असंच MS ॲग्रो फार्मच्या माध्यमातून. तर नमस्कार मित्रांनो. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून यांच्या पुणे फार्मचं भरपूर काही ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे. तर त्यांचा जागेवरच पूर्ण माल सेल होतो आणि चांगल्या प्रकारे त्यांना या शेडमधून ग्रोथ भेटलेला आहे. तर त्यांना मध्ये सकाळचं झाडलोट, सकाळची ते खुराक ठेवूस तोपर्यंत झाडलोट करायचं, कचरा भरून टाकायचा. ओके. जर तुम्हाला याच्यामध्ये एखादी शेळी आजारी आहे, ती कसं काय करतं? म्हणजे जर अशी कोचंबली खात नसेल की मग समजतं की ती म्हणजे थोडी आजारी आहे. बरं, त्याच्यासाठी तुम्ही काय प्रथम उपचार करता? मग त्यासाठी प्रथम उपचार म्हणजे असं गोळ्या देतो. हो. ओके, ठीक आहे. आणि नाहीच बरं वाटलं तर मग डॉक्टरांना बोलवते. महत्वाचं म्हणजे पूर्ण शेडची देखरेख या ताई करता. हे पूर्ण शेड यांच्या अंडरमध्ये आणि पूर्ण असं एकदम व्यवस्थित असं शेड आहे आणि चांगली ग्रोथ होऊ राहिली. आता त्यांचा मदर स्टॉक सध्या किती मदर स्टॉक? 29 मदर स्टॉक आहे. तर त्यांना तो हळूहळू तो वाढवायचा आहे. तो 50 पर्यंत मदर स्टॉक न्यायचा आहे. तर लहान कार्डांबद्दल मला एक विचारायचं होतं की लहान कार्डांची काळजी कशी घेता तुम्ही? म्हणजे लहान कर्ड समजा आता जन्माला आलेले, त्याच्यानंतर तुम्ही त्याला काय काय करता? म्हणजे कशी? आता लहान कर्ड समजा आता हिवाळ्यात जन्माला आली, पावसाळ्यात आली, उन्हाळ्यात आली. हिवाळ्यात जी जन्माला येते त्यांच्यासाठी लाईटची सोय करणं गरजेचं आहे. बरोबर. ते 200 वॉटचे बल्ब सोडणं गरजेचं आहे. पोती
म्हणजे हा. आपले बारदाना बारदाना. म्हणतो ना, हा. ती खाली अंतरून त्याच्यावरती ठेवणं, लाईट ठेवणं गरजेचं आहे. बरं. म्हणजे हिवाळा आणि पावसाळ्यात हे गरजेचं आहे. उन्हाळ्यात काही नाही केलं तर चालते, फक्त स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. बकरांच्या ग्रोथ वाढीसाठी काय काय करता तुम्ही? आणि ग्रोथ वाढीसाठी सध्या जलमलं कित्येक हा. दिवसापासून त्यांना भेटतो ग्रायपॉटर, हा. ही ते 1 दूध- महिना देतो. दूध पाचण्यासाठी. हा, दूध पाचण्यासाठी 1 महिना कंपल्सरी 5-5 ml देतो. हा. त्याच्यानंतर प्रोटॉन वगैरे, हा. हा. सोनू गोष्टी, लिव्हर टॉनिक आहे. हो एवढं protein. आणि आणि जंतनाशक हे करतो. जंतनाशक हा, डिवॉर्मिंग करते. हो डिवर्मिंग, अच्छा. आल्बो मारते. तर मग अजून दुसऱ्या शेळ्या दुसऱ्या ब्रीड का वळणं हो. किंवा उस्मानाबादी का तुम्हाला याच ब्रीड का वळावं वाटलं? विषय असा की उस्मानाबादीला बिट्टल क्रॉस केलं तर रिझल्ट चांगला आहे. हम्म. ती बच्चेची होणारे बच्चे स्ट्रॉंग होतात, हा. वाढ चांगली आहे. हम्म. किंवा आता गावरांचं कसं आपण म्हणतो 8-8 महिने विक्री होत नाही, हा, बरोबर. तिची 3-3.5 महिन्यात विक्रीला येतात. बरोबर. 25 ते 30 किलो वेट होते. हा. 3-3.5 आणि त्याचा महिन्यात सरासरी दर किती असतो? सरासरी दर नाही, पण एक शक्यतो आपण 500 रुपये केजीच्या हिशोबाने विक्री करतो तो. 500 रुपये हा. केजी. आता सध्या तुमच्याकडे विक्रीसाठी किती? आता माझ्याकडे 13 बोकड आहेत. 13 बोकड हा. विक्रीसाठी. 10 तारखेला 10/6/26ला 4 महिन्याची पूर्ण झालेली आहे ते. म्हणजे आता 5वा महिना लागला. बरं. आपण आज सरदार गोट फार्म यांची आज आपण भेट घेतली आणि त्यांच्याशी मनसोक्त चर्चा केली. तर त्यांच्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे. MS ॲग्रो फार्म तर्फे त्यांनी आपल्याला बहुमूल्य वेळ दिलेला आहे. तर पुन्हा एकदा